आणखी एका मोठी अपडेट समोर येते। मनोज रांगे पाटील काही वेळातच मुंबईसाठी निघणार आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास सुरू होणार असल्याची माहिती आहे। तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त दिसून येतोय। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। आपले प्रतिनिधी याविषयीची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। दरम्यान लोणावळ्यामध्ये काल रात्री उशिरा हे जे मोर्चेकरी आहेत ते थबकलेले होते आणि त्यानंतर आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व मोर्चेकरी आपल्या मागण्यांना घेऊन आंदोलन करताना दिसतात। लेझिम वाजवून आपली जी मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात। दरम्यान अगदी काही वेळातच मनोज रांगे पाटील हे मुंबईसाठी निघणार आहेत। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून हा प्रवास सुरू होणार आहे। या ठिकाणी बंदोबस्त पाहायला मिळतो। इथला पोलीस अधिकाऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। मागणीसाठी लढणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघालेले आहेत। सध्या त्यांचा आत्ताचा मुक्काम हा लोणावळ्यामध्ये आहे। आपण दृश्य पाहताय ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचे आहेत, अर्थातच रायगड हद्दीतले आहेत। या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे धडकण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे चालत आहेत। यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी ठिकठिकाणी त्यांच्या भोजनाची तसे अल्पोपहाराची व्यवस्था रायगडच्या मराठा समाज बांधवांनी केलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा हा मोर्चा कुठेही अडवू नये, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रायगडसह राज्यातील मोठा पोलीस फौजफाटा मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून पनवेलपर्यंत तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये धडकणार आहेत। लोणावळ्यातून काही वेळात त्यांचा प्रवास सुरू होईल आणि अर्थातच त्यांची आगेकूच ही मुंबईकडे असणार आहे। मुंबई पुणे या मार्गावरनं त्यांचा प्रवास असणार आहे आणि या महामार्गावरती रायगड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आपल्यासोबत रायगडचे ॲडिशनल पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया जरांगे पाटलांचा नेमका प्रवासाचा मार्ग कसा असेल। ज्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे की ओल्ड हायवेवरून मुंबई पुणे हायवेवरून हा संपूर्ण प्रवास असणार आहे आणि त्या अनुषंगाने रायगडच्या हद्दीमध्ये योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। साधारणपणे 700 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हा पूर्णपणे हायवेवरती डिप्लॉय केलेले आहेत आणि ॲम्ब्युलन्स असतील, त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा देण्याकरता त्यांची डॉक्टरची पथकं असतील, फायर ब्रिगेड असेल, यासाठी आमच्या त्या ठिकाणी पूर्ण ओल्ड हायवेवरती लावलेले आहेत। जोपर्यंत ओल्ड हायवेने पूर्ण पास होते तोपर्यंत हा ओल्ड हायवे हा पूर्णपणे बंद राहील आणि सर्व जे हायवे तो एक्सप्रेस हायवेवरती सर्व व्हेकल डायव्हर्ट केलेले आहेत। मनोज जरांगे पाटील रायगड हद्दीतून मुंबईमध्ये जाणार आहेत। या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यामध्ये राज्यभरातील कोणत्या जिल्ह्यातनं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि किती मागवण्यात आलं आहे। पूर्ण रायगड जिल्ह्यातला हा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आणि रायगड जिल्हा पोलीस दलाच्याकडूनच नियोजन केलेलं आहे। मनोज जरांगे पाटील ज्या मार्गावरनं जाणार आहेत त्या मार्गावरती त्यांना प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एकेरी वाहतूक ठेवण्यात आलेली आहे, तर एका बाजूकडची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सर्वेसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।